घेत नाही, तुम्ही घेत नाही, तुम्ही पैसेवाले जवळ ठेवता. गरजच काय दादा महाराज पैशाची. मग थोडं समजून घेत जा रे. खरं बोलतं त्याला कवा तरी दाद देत जा. आमचं म्हणजे कसं आहे, आता मला तर माझं तर इतकं अवघड आहे. मला खुशाल माझ्या मैत्रिणी म्हणतात. अक्कल आहे का म्हणतात तुला? तुझं वय काय, तू करती काय? अगं तुझ्या वयात असं स्कूटीवर बुरबुर बुरबुर फिरायचं, जरा हिकडनं झटका जरा हिकडनं झटका मारायचा, असे स्टायलिश कपडे घालायचे, ते दिलं सोडून आणि डांगऱ्यागत कमर बांधून इठल 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 इठलच करते. ही वय का तुझं इठल इठल करायचं? का हो, म्हणजे मटण चावना झाली म्हणून माळ घातली तो महाराज, आणि आम्ही तरुण वयात परमार्थ करतो तर आम्ही पोतराज. ज्याला दिसना झालं तो तपाला बसला, करीन तरी काय, तो तपच करणार, तो योगी. आणि आम्ही जरा फटकल बोलतो तर आम्ही भोगी. पोरगी वरातीत नाचली तर सुशिक्षित, आणि कीर्तनात नाचली तर निस्ती नाचती. करू काय? तुम्ही सांगायला का करायचं काय ते? तुमचं कसं आहे, तुम्ही दारू पिली तरी नावं ठेवता, आणि माळ घातली तरी गोरी बायको केली तुम्ही दिली, काळी केली तुम्हीच म्हणता, बरी केली मग काय ब्रह्मचारी राहू का? अरे तुमचं ऐकून बायको करणं मुश्किल आहे, मग देवार मारतो कुठं करता? आवड या देवाशी तू ऐका, यांचं ऐकूच नका रे दादा. लोकाला सुख सांगायला जा, तोंडावर म्हणतील चांगलं झालं, पाठीमाग म्हणतील वाटोळं व्हायला पाहिजे. दुःख सांगायला जा, तोंडावर म्हणतील वाईट झालं, पाठीमाग म्हणतील असंच पाहिजे. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरजच नाही दादा. देवा सांगा सुख दुःख, देव निवारील भूक. त्याला सांगा, त्याच्यावर विश्वास ठेवा. एकदा तो आपला झाला ना बस. श्याम सावरे मेरे श्याम सावरे, श्याम सावरे मेरे श्याम सावरे, जाने कब होगा वो नजारा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, कुछ मांगू नहीं दोबारा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, कुछ मांगू नहीं दोबारा. श्याम सावरे मेरे श्याम सावरे, श्याम सावरे मेरे श्याम सावरे, जाने कब होगा वो नजारा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, कुछ मांगू नहीं दोबारा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, कुछ मांगू नहीं दोबारा 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 दोबारा. देवा तू भेटलास ना, काय अजून मागायची गरज आहे? फक्त तेवढं प्रेम लागतं देवा, तेवढं मन लागतं देवाजवळ. म्हणजे आमचं कसं आहे, आम्ही परमार्थ केला खरा, पण आमचं संसार धरून करून सगळा परमार्थ आहे. आम्ही भक्त हाय खरे, पण संसार धरून नाही. म्हणजे आमचं कसं आहे, सोड म्हणलं तरी आम्हाला सुटत. एक बाई संसारला लयच कटाळली, म्हणली महाराज काय ती लेकरं, काय ती नवरा, काय ती सासून, काय ती सासरा, कटाळी म्हणली महाराज. म्हणलं मग काय करू? म्हणली जीव देते. म्हणलं माझा काही प्रॉब्लेम नाही, तुझ्या नवऱ्याला विचार जमतोय का? ती नवऱ्याला म्हणली काय सांगू, म्हणली तुम्ही बेगुणाचं नाव, तुमच्या जीवावर एवढ्या लांब आलते, पण तुम्ही काय माझी माया करीत? उगं मी हाय म्हणून दुसरी असती तर? हुशार हो दादा तुम्ही बरं काय. प्रत्येक बायको प्रत्येक भांडणात प्रत्येक नवऱ्याला प्रत्येक वेळा एक वाक्य म्हणते. पटलं तर फक्त होय म्हणा. बायकात तर ठरलेलं वाक्य, मी हाय म्हणून दुसरी असती तर, दुसरी असती तर. अय तुम्ही काय ब्रह्मचारी आहे का? बायका नाही तुम्हाला आहेत ना? किती किती द्या, एक एक तरी असेलच की कमीत कमी. मग बोलत जा की मला माहित नाही म्हणून तुम्हाला विचारते हो महाराज बरं काय. काय म्हणते बायको? दुसरी असती तर कवाच गेली असती. लय खुश होऊ नका. ती मनातल्या मनात म्हणतोय तू उलट मी दुसरी केली असती, तू काय जाण दुसरी काही आहे ना महाराज. लई आजकालचं कलियुग विश्वास ठेवण्यासारखं नाही दादा.
अरे कोरोनाच्या काळात कळलं कुणी कुणाचं. करोडपती नवरा असू द्या करोडपती, पण पॉझिटिव्ह निघू द्या. सखी बायको सुद्धा कुत्र्यासारखी भाकर टाकायची त्याच नाही महाराज. तेव्हा त्याला कळलं जिला सको सको म्हणायचं तीच दुःखाचं कारण आहे दादा. हे कलियुग आहे. इथं प्रेम फक्त त्याच्यावरच करू शकतो. बायको लय कटाळी संसाराला म्हणली महाराज. नवऱ्याला म्हणली जीवच देते. नवरा म्हणला दे मला काही प्रॉब्लेम नाही, मी जमलं तर दुसरी करीन महाराज बरं का. ती म्हणला चांगली गोष्ट आहे. हिनं काय केलं रातच्या 12 वाजता जीव द्यायला निघाली, अर्धे वाटेत गेली. नवरा मागं मागं आला. बायको म्हणली कशाला मागं मागं येत आहे, आत्ताच तर म्हणले मर जा, आता मागं मागं येण्यात मजा काय. आता काही तुमचं मी ऐकणार नाही. तुम्ही किती थांबलं तर मी थांबवणार नाही, आणि तुम्ही किती पाया पडले तरी मी तुमचं ऐकणार नाही. नवरा म्हणला तुला थांबच कोण म्हणले. ती म्हणली मग मागं मागं कशाला यायला लागला. ती म्हणला माझा एक प्रश्न आहे. ती म्हणली काय विचारा, शेवटचा विचारायचा काय विचारायचा तो. ती म्हणला तू जीव द्यायला चालली ना. म्हणली मग. तो म्हणला हातात खंदील कशामुळे घेतलाय. ती म्हणली आव रातचं इचू काट्याचं लय भ्याव वाटतंय म्हणून खंदील घेतलाय महाराज. आता ज्या बाईला इचू काट्याचं भ्याव वाटेल ते जीव देईल का. तसे तुम्ही आम्ही म्हणजे आम्ही म्हणतो तर खरं की आम्हाला करायचंय, पण आमच्याच्याने होत कारण तेवढी जिद्द तेवढी निष्ठा आमच्याकडे नाही. मग याविषयी म्हणून इमाम युक्ता उपासते सुद्धा या प्रयोपित मी युक्त महामता. अर्जुन विचारतात देवा भक्त भक्त म्हणजे काय रे. भगवंत सांगतात अर्जुना हे समोर तुझे दिसतात हे जर तुला तुझे वाटले तर तू भक्त होऊ शकत नाही. मग तू किती मोठा योगी होशील, पण जर तुला भक्त व्हायचं आहे तर श्रद्धा निष्ठा मन उपासना ही माझ्याजवळ असली पाहिजे. आणि हे ज्याला जमलं भक्त जे देही उदास म्हणजे काय. संत गुरवा काका माती तोडवतायत मडकी घुडवतायत, भान नाहीये. बायको सांगतीये पाणी आणायला चालली आहे, लेकरू ठेवलंय दारात, लक्ष द्या. गुरवा काका भक्त आहेत. भगवंताचं नामचिंतन चालू आहे आणि नामचिंतनामध्ये माती तुडवत तुडवत भगवंताचं नामस्मरण करत करत या जगाचा विसर गुरवा काकांना पडतोय. प्रबळ असं नामचिंतन मनाभावनेतून नाम गुरबा काका करत आहेत. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. ताई ताई विठ्ठल विठ्ठल ताई जय हरी विठ्ठल.
विठ्ठल जय हरी विठ्ठल. भजन चालू आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. भजन चालू आहे. मग भजनात दंग असणारे गोरबा काका हरवण भगवंताचं नामचिंतन करत. भक्ता इसे जाना जे देही उदास. 7-8 महिन्याचं लेकरू आहे. घरातनं दारात आलाय. दारातनं माती जवळ आलाय. कधी गोरबा काकाच्या पायाशी आलाय हे गोरबा काकालाच कळलं नाही. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. स्पर्शाने तरी कळेल गोरबा काकाला कुणाचा तरी स्पर्श होतोय. कोणतरी पायाशी आलाय. जिथे देहच स्वतःचा नाही तिथे स्पर्श कळेल तरी कसा. तुम्हा आम्हाला भगवंताचं नामस्मरण घ्यायचं म्हणलं की कारण शोधावी लागतात. लहान ग बाळ आहे. अज्ञानी आहे. निरागस आहे. एकुलतं एक आहे. नवसा सायासाने जन्माला आलाय. पण जाणीव कोणाला आहे की आता फार काळ नाहीये. नामस्मरण घेता घेता गोरबा काकाच्या पायाशी आलेलं बाळ अरे कधी हातावर पाय द्यावा, कधी पायावर पाय द्यावा, कधी पोटावर पाय द्यावा. गोरबा काकांनी स्वतःच्याच पोराच्या नरड्यावर पाय द्यावा. रक्ताच्या चिळकांड्या उडाव्या आणि लेकराने क्षणात प्राण सोडावा. बोला विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल. हरी विठ्ठल. आईनं पळत यावं. पाहावं लेकरू घरात आहे नाही, दारात आहे नाहीये, गोठ्यात आहे नाहीये. कुठं आहे माझं बाळ. 9 महिने गर्भात सांभाळलंय. नाळ तोडून जन्माला घातलंय. रक्ताचं दूध करून पाजलंय. कुठं आहे माझं बाळ. अहो बाळ कुठे. अहो सांगा ना कुठं आहे आपलं बाळ. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. भजन चालू आहे. अहो भजन काय करताय. लेकरू दिसत नाहीये. कधीपर्यंत त्या काळ्या विठाचं नाव घेणार. अहो माझं लेकरू कुठे आहे. क्षणभर आईनं थांबावं. काही बरं वाईट तर झालं नाही ना माझ्या बाळात. माय आहे. तिला काय कळावं भक्त काय आणि दास काय. माईचं हृदय आहे तिचं. क्षणामध्ये चिखलाकडे नजर जावी. चिखूल लाल दिसावा. मनात विचार यावा या माणसाने भगवंताच्या नादात नेकरू तर तुडवलं नाही ना. नाही 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 असं नाही होणार. बाप आहे स्वतःच पोरग कसं तुडवत एवढा कसा वेडा होईल. नाही नाही बाप आहे नाही तुडवणार. दुसरं काहीतरी असं. आई आहे जवळ जाऊन बघतीये. नाही पांडुरंगा माझं लेकरू नाही. नाही रे पांडुरंगा. जवळ जाऊन बघावा. चिखलामध्ये हात घालावा. लेकराचा तुटलेला हात हातात यावा. आईचं हृदय फटावं. आईनं टाहो फोडावा. बाळा विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल. आईच्या हृदयाचा सुटलेला ओला ताम बांध तिकडे. माझ्या गोरबा काकाचं नामस्मरण एकीकडे.
असं कसं होईल? स्वतःचाच बाप भगवंताच्या नामात लेकराला तुडवेल एवढा भक्त? बोलण्याच्या गोष्टी आहेत नाही रे. लेकराचं मुंडकं दिसावं, आईचं हृदय फाटावं, गुरबा काकाला थांबवावं. अहो थांबा, लेकरू तुडवलं तुम्ही. अहो माझं बाळ तुडवलं तुम्ही. बाप आहे का हैवान आहे? अरे बाळ तुडवलं रे. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे नवलाची गोष्ट नवाल्या ऐक सखे पायी, कुंभाराने बाण तुडविले पाय. तुडवलं? अहो हे शक्य कसं झालं? तुकोबाराय उत्तर देतात. भक्त ऐसे भक्त ऐसे जाना दे देही उदास, हो भक्त ऐसे जाना दे देही उदास, ऐसे जाना दे देही उदास, भक्त ऐसे जाना दे देही उदास, भक्त ऐसे जाना दे देही उदास, ऐसे जाना दे देही उदास. कसं आहे ना आवाज तर थोडासा इथं डीजे बी लागत नाही हो, फक्त कळलं पाहिजे. डीजेच्या वरचा गोंधळ आहे, फक्त आम्हाला नाही डोकं. म्हणजे आम्हाला देवान पैसा दिला पण कुठं खर्च करावं याची अक्कल. सत्याला पट्टी देऊ वाटत,
पण दुसरीकडे खर्च केल्याशिवाय राहत लय बेकार लोक दादा. अरे पैसा लय जणाकडे दादा, फक्त खर्च करायची अक्कल सगळ्यालाच नाही. आणि ज्याला पैसे खर्च करायची अक्कल नाही ना त्याची गत शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. थोडी अक्कल पाहिजे कुठं खर्च करावा याची. लय पुढं जात नाही माऊली बरं का. नाही पोरं वाईट आहे असं मी कधीच म्हणणार नाही. हां अरे तरुण मंडळी चांगलेच आहे आपले भाऊ दादा, फक्त 2-4 नालायकामुळं सगळ्याचं नाव जातं. नाही तर कौतुक वाटतं त्या पोरांचं जे सप्त्यामध्ये पंक्ती वाढायला असतात. काय स्वार्थ असतो त्यांचा दादा, पण देह भान हरवून पंक्ती वाढतात. कौतुक वाटतं त्या पोरांचं जे कीर्तनात टाळ घेऊन उभा असतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे स्वतःच्या सामर्थ्यावर मायबापाला जगवतात. तर ना भाग्यवंत ओ नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तन. तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. इथंच नाचलेली बरी दिसते. कौतुक वाटतं त्या पोरांचं दादा. अरे जे इथं धोत्र घालून नाचतात विचार करत नाही. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे पाकिस्तानच्या बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करतात. कौतुक वाटतं त्या पोरांचं. अभिमान आणि स्वाभिमान वाटावे अशी तरुण मंडळी माझ्या महाराष्ट्रात आहे. पण नाही त्याच महाराष्ट्रात अशी बी काय काय हालकड जन्माला आली जी गर्लफ्रेंडला घेऊन गडावर जाते. तू वर जाऊन तिला कसला इतिहास सांगतो रे. हा तुझ्या काय बापाची इस्टेट आहे का तुझ्या आज्यानं 7-12 नावावर केलता. तिथला एक एक दगड रक्तानी माखलेला. जसे भक्तायत ना तसे माझे मावळे आहेत. अरे विचारा त्या बाजीला, विचारा त्या तानाजीला, विचारा त्या मुलाला बाजूला. अरे विचारा त्या फर्जनला, विचारा त्या कोंडाजीला, विचारा त्या फुलाजीला. अरे काय ताकद होती महाराज. असा त्या दगडावर दिल काढतो, त्यात बाण काढतो. तोच बाण तुला घातला पाहिजे. तू फक्त भेट र मला दिसावा एखादा तसा. आणि तो शिलवसे सुशीला तिला घाल चुलीला दे पेटवणीला. तसं बी खरं आहे म्हणा. मी बी कोणाला इतिहास सांगायला लागले बरं का मंगेश महाराज. आम्हाला जर कोण म्हणलं ना तुला सरपंच करतो धर्म बदल, तर धर्म बदलत्याल पण सरपंच होत्याल का नाही. नाही म्हणू नका, तुम्ही चांगले माहीत आहे मला. तुम्ही म्हणसाल धर्म पुन्हा भेटल, सरपंच की पुन्हा भेटणार. असल्या जाती आपण. आपलं कसं आहे, माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी. बस तुझी दाढी जळू दे पण माझी पिढी पेटू दे. अशातल्या जाती आपण. आपलं कसं आहे, आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याचं नाव दारिद्र्य रेषात. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. थोडं समजून घ्या जरा. डोळे उघडीत जा. दिसत नाही का तुम्हाला. लय अवघड आहे दादा. मला वाईट वाटतं त्या 20 ते 25 मधल्या पोरांचं. राजकारण करा दादा पण जरा वय बघून करा. वयात आल्यावर करा ना. तुम्ही आधी स्वतःच्या सामर्थ्यावर मोठे व्हा, आधी स्वतः कमवा आणि मग राजकारण करा. काय वय आहे या पोरांचं. क्वाटरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब 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 भिकार आहे का. पाय पडतो का साहेबाच्या. वय बघा रे तुमचं. हे कमवायचं वय, कर्तव्याला जागा राहायचं वय, धर्मनिष्ठेचं वय. अरे काय वय होतं माझ्या मावळ्यांचं. काय 70-75चे मावळे होते का माझे. 18, 20, 19, 25, 26 वर्षाचे मावळे माझे. अरे तरण्या बाणपुरीने वैधव्य पत्करलं. सोपं आहे. अरे मावळा माझा काय मावळे होते. आमच्या नुसता दिखावा केला. परवा दिवशी मी एक पोरगा बघितला, KTM गाडी, हातभर झेंडा, मुठभर दांडा, मिशीला आकडा, कपाला चंद्रकोर, पुढं शिवराय, पाठी शिवराय. म्हणलं काय मावळा आहे. जशी तिची गाडी पुढं गेली माझं इम्प्रेशनच डाऊन झालं. त्यानं गाडीच्या नंबर प्लेटवर लिहिलं होतं थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे. म्हणलं आग लोक तुझ्या गाडीला. तू मावळा आहे का रे. डोम कावळा घोबडा. इकडं बघ तिकडं बघ. गोरी दिसली गालातली की माझीच आहे. तू मावळा आहे. मावळा कुणाला म्हणावं. शाहिस्तखानाच्या लाल महालात चालल्या शाहिस्तखानाची पोरगी कुठेतरी लपली. बायको विचारते जहा पडा. मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में हमारी लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रू आहे पण बायकोला सांगतोय अगं नामुमकिन है
तरी पण जर छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी पोरगी नेली असेल ना, शब्द देतो पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, त्याला मावळे म्हणायचं. निष्ठावंत, आचरणशील आणि पवित्र नजरेचे माझे मावळे होते. मावळे शिवबाचे मावळे आम्हाला, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, आर नाही कुणाची भीती. दैवत छत्रपती मी काय म्हणते कडोळीकर, टाळ्या वाजवल्या तर उपकार होत्या माझ्यावर बिन राजावर बिन. चाललं पाठीमागचे ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, हिंदू धर्माचा अभिमान आहे, असा प्रत्येक जण टाळ्या वाजवल उभा राहिलेले. एवढं बोलून सुद्धा जी झटकुटी टाळ्या वाजवीत नाही त्यांना सांगते, जे भारतात जन्माला आलेत भारतात ते टाळ्या वाजवतील, आणि जी औलाद पाकिस्तानात जन्माला आली ती टाळी वाजवायची नाही. औलाद हिंदी नाही ना, सवय आपला बाप सोडून लोकांच्या बापाच्या पाया पडायची. आला वाजवा. आहा, वाजव ग माय वाजव. आहा. कोण होता माझा राजा, कशासाठी वाजवायचा इतिहासाचा डंका. आठवा, 350 वर्षापूर्वीचा काळ आठवा. डोळ्यात देखत आई बहिणींची आबरू लुटली. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर थया थया नाचत होता. स्वराज्य घडवायचं सोपय, मोकळा आवाज करा माऊली. कवी भूषण सांगतात, तेज तम अंस पर कृष्ण जमी कंस पर, कोमोलिक वंश पर शेर शिवराज है. वय वर्ष 15 मासाहेबांनी स्वराज्याचं बाळकडू हातात दिलं. पुण्याच्या नैऋत्येस असणाऱ्या रायगड शहराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. वय वर्ष 17 पहिला किल्ला जिंकला तोरणा. मुठभर मावळे खातात. माझी मुलात भाजी, तानाजी, यसाजी, सूर्याजी, कोंडाजी, फुलाजी, करजंद, बहिरजी, मोरे, गोरपडे, मोहिते, निंबाळकर, खोपडे, सुर्वे. अरे शेलार मामा सोबतच स्वराज्य घडवायचं सोपाय. 18 पगड जाती माझ्या राजाने एकत्रित केल्या. स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी केलं एक हो जाती. स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी केलं एक हो जाती. घेऊन भगवा तो हाती, घेऊन भगवा तो हाती. स्वराज्य घडविण्यासाठी